हाय हॅलो नमस्कार. आजच्या डेची सुरुवात झाली आहे छानशा अशा देवपूजनंत. देवाची पूजा केल्यानंतर मनाची शांती व तृप्ती खूप छान वाटते. त्याच्यापासून मी सुरुवात केली आजच्या टिफिनला काय बनवायचं. तर मी ठरवलं छान असं कारलं बनवूया. तर कारलं मी छान स्वच्छ धुवून घेतलं, त्याला असं गोल गोल कट केलं, त्याच्यातल्या सर्व बिया टाकून दिल्या. बियांनी भाजीला स्वाद येत नाही, तर छान अर्धा तास मीठ टाकून ठेवलं. त्याच्यानंतर असं त्याचं संपूर्णपैकी रस काढून घेतला, जेणेकरून बनवल्यावर कारलं अजिबात कडू लागणार नाही. मग असं कोरडं कारलं करून घेतलं, म्हणजे कडूपणा अतिशय मरून जाईल. त्यासाठी कारलं एकदम चांगलं व स्वादिष्ट बनण्यासाठी असा भरपूर बारीक कांदा कापून घ्यायचा. बारीकच कापायचा, कारण की त्याच्याने छानही वाटतं आणि चव लागते. आणि टमॅटो एकदम थोडासा, एकच टमॅटो कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर एक भांडं घ्यायचं, त्याच्यात 2 पळी तेल टाकून छान कांदा फ्राय करून घ्यायचं, गोल्डन ब्राउनी करून घ्यायचं. त्यात हळद टाकायचं, आपलं मेन आयटम म्हणजे धनेपूड घालायचं. त्याच्यानंतर तिखट आणि मीठ नंतर लास्टला टाकायचं. त्यात टाकून घ्यायचं कारलं आणि ते छान असं वाफेवर ठेवून द्यायचं. मग त्याच्यानंतर वाफ त्याची काढून घेतल्यानंतर त्याच्यात छानपैकी असं तिखट टाकायचं. तिखट टाकल्यावर टोमॅटो टाकायचं आणि परत जरा वेळासाठी ते वाफेवर ठेवायचं. वाफेवर ठेवल्यामुळे कारलं मऊ पडतं आणि ते छान शिजलं जातं. तेलाचा वापर थोडासा कमी प्रमाणात किंवा जर तुमच्या आवडीनिवडीनुसार करायचा. आणि बघा किती छान अशी स्वादिष्ट भाजी तयार झाली आहे.